त्यानंतरही मी कुठलाही विचार केला नाही, कारण मला माझ्या बापाचा जीव महत्त्वाचा होता. जय शिवराय मंडळी, माझ्यासोबत आहे साबळे कुटुंब रुई छत्रपती या ठिकाणचं सुपा या ठिकाणी असणारं निरामय हॉस्पिटल. डॉक्टर जगताप यांनी यांच्या वडिलांचा विलाज केला असं यांचं म्हणणं आहे. आणि त्या ठिकाणी विलाज केल्यानंतरून त्या फक्त थंडी ताप आला म्हणून पेशंट त्या ठिकाणी नेलं होतं. दिवसभर सकाळच्या पारी त्या पेशंटनी दूध वगैरे घालून घरी आले होते. कणकण आली म्हणून त्या ठिकाणी गेले आणि सिरियस पेशंट त्या ठिकाणी गेल्यानंतर होत गेलं असं यांचं म्हणणं येतं आहे. म्हणजे फक्त गोळीवर आलेलं पेशंट सलाईनवर गेलं, सलाईनचं पेशंट ICUमध्ये गेलं, ICUचं पेशंट डायरेक्ट ॲम्ब्युलन्स आणि ॲम्ब्युलन्स डायरेक्ट नगरला. मग हा प्रश्न उपस्थित राहतो की जर पेशंट जास्त सिरियस होतं तर तुम्ही कार्डियक ॲम्ब्युलन्सचा वापर न करता साध्या ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट कशासाठी नेलं. आणि जर फक्त पेशंटला घरी असताना फक्त कणकण आली होती तर पेशंटसोबत असं नेमकं काय झालं बाबा की आज या महिलेचा पती गेलाय, या मुलाचा बाप गेलाय, या मुलाचा बाप गेलाय. आज हे संपूर्ण कुटुंब तुम्ही या ठिकाणी पाहताय. हे कुटुंब अक्षरशः अनाथ झालेलं आहे. पाठीमागं तुम्ही पाहताय काही जनावरं या ठिकाणी आहेत. आज ती गाय विचार करते रोज चारा टाकायला येणारा मालक कुठं गेला, दूध काढणारा हात का बदलला, दूध घालायला जाणारा हात का बदलला, हा सगळा प्रश्न या कुटुंबापुढे उभा आहे. या कुटुंबाला न्याय मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. हॉस्पिटल आहे निरामय हॉस्पिटल, डॉक्टरांचं नाव आहे जगताप डॉक्टर असं हे सांगतात आहे. पण पोलीस स्टेशनमध्ये अजूनही रिपोर्ट का नोंदवला जात नाही हीच व्यथा या कुटुंबाची आहे. प्रशासनाने याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. काही नेमकं घटनेचं गांभीर्य होतं. 15 ऑगस्ट 2026 रोजी 11 वाजता मी माझ्या वडिलांना घेऊन निरामय हॉस्पिटल या ठिकाणी गेलो होतो. त्यानंतर विजय जगताप सर वर ऑपरेशनमध्ये आहे असे आम्हाला नर्सनी सांगून आम्ही अर्धा तास त्यांची वाट पाहिली. त्यानंतर ते खाली आले. त्यानंतर त्यांनी आतमध्ये त्यांना तपासायला घेतल्यानंतर त्यांनी गोळ्या तपासले व गोळ्या औषधा नंतर देतो असं म्हणून तुम्हाला एक सलाईन देतो, सलाईन घ्या असं म्हणून आम्ही सलाईन त्यांना दिलं. त्यानंतर त्यांना सलाईन दिल्यानंतर त्याच्यातून 2-3 प्रकारचे इंजेक्शन सोडले. त्यानंतर अचानक त्यांना थंडी वाजून आली आणि 2 गोधड्या टाकल्या तरी त्यांची थंडी आवराना. आणि त्यानंतर मग मी माझ्या भावाला फोन लावला. त्याला मग अर्जंट बोलून घेतलं मी सुपा या ठिकाणी. आणि त्यानंतर डॉक्टरांना कळवलं की त्यांना थंडी आवरत नाही. त्यानंतर कदम डॉक्टर त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर त्यांनी परत 1-2 इंजेक्शन दिले व म्हटले की यांना ICUमध्ये वर शिफ्ट करावं लागेल. बरं, माझ्या बापाचा जीव मला महत्त्वाचा होता त्याच्यामुळे मी कुठली मागचा पुढचा विचार न करता त्यांना लगेच त्यांना ICUमध्ये शिफ्ट करायला लावलं व वर नेल्यानंतर त्यांना दोन्ही हाताला सलाईन लावलं.